जे आता निवेदनं द्यायला लागलेत लोक, आता ही लोक चळवळ व्हायला लागली. मी तरी किती थांबवणार? मी काही इथं राहिलो काय, पुण्यात राहिलो काय, मुंबईत गेलो काय, काही फरक पडणार नाही. मी आता तरी आज इथंच राहते, मी काही पुण्याला जाणार नाही. त्यामुळे त्याचं काही ठिकठिकाणी काही स्वागत होते लोक काय. मला कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा स्वभाव नाही माझा. आणि ज्या पद्धतीने अक्कलकोटमध्ये पोलिसांनी विषय हाताळलेला आहे तर माझा संशय आहे त्याला मी काही करू शकत नाही. कारण कुणाचा कट होतोय, जन्मेजय राजे स्वतः समोर आहेत, सगळ्यांना दिसतंय, आमच्या गाडीत घुसून आम्हाला मारलं जातंय. आणि तिथं जर पोलीस यंत्रणेमध्ये अशा प्रकारचं वातावरण केलं जात असेल की बाबा काही नाही फक्त शाही पिकलीन सोडून द्यायचं, ते जामीनवर जाईलही बाहेर. आता जामीनवर तो बाहेर पडल्यानंतर आमची सुरक्षितता कोण करणार? आम्हालाच करावं लागेल साहेब. त्याच्यामुळे मला असं वाटतं, माझी विनंती आहे की तुम्ही काही त्रास घेऊ नका. तुम्हाला चहा पाणी करायचे करा, आम्ही तुमचे पाहुणे आहेत, तुम्ही आमचे पाहुणे आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की एस्कॉर्टिंगची खरंच गरज नाही. डोंट वरी. पुढे आम्ही चालतोय आपल्या नाही पण आपण ह्या घर नाही आम्ही पुढे आपल्याला चालतोय साहेब, गरजच नाही. हे बघा मला खरं सांगू का, मी 25 वर्ष सामाजिक जीवावर उदारून काम करतो. जी विचारसरणी आहे, क्रिया आहे, प्रतिक्रिया आहे, आपण काही करू शकत नाही. आणि मला मारल्याने जर कोणाचं समाधान होत असेल तर निश्चित मी सांगतो, गांधी आज पण मेलेलं नाही देशामध्ये. त्यामुळे ते कशाला तत्वज्ञानावर जायचं आपण. ठीक आहे, आता आमचं आयुष्य जेवढं तिथं जगू, पण मला पोलीस यंत्रणेची बिलकुल मदत नको सर, बिलकुल मला मदत नको. तुम्हाला वाईट वाटत असेल तरी मी तुम्हाला सांगतो, पूर्वी ज्यावेळेस दाभोळकर पानसरेंचं झाल्यानंतर मला कमिशनरने बोलवलं होतं, तर मी म्हटलं बाबा जे होणार आहे ते होणार आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं मला काही पोलीस संरक्षण नको. मला ते आवडतही नाही माझ्या माहिती पोलीस काय ते स्टेटस ज्याला काही लोक ठेवतात वंचर पोलीस जवळ घेऊन, ती मला आवडत नाही. आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण तुमच्याकडे असलेली जबाबदारी आणि पदं आणि चालवणारी यंत्रणं यांच्यावर माझा विश्वास नाही. तुम्हाला पटवू नाही पटवू, आय एम सॉरी, पण वस्तुस्थिती आणि अनुभव जे माझे आहेत आम्ही आता इतक्या वर्ष घेतोय ना साहेब, काय सांगा. प्लीज मला तुम्हाला लिखी देतो मी की मला कुठलंही संरक्षण अथवा कुठलीही एस्कॉर्टिंगची गरज नाही. आय लिव्ह कॉमन मॅन्स लाईफ. कॉमन मॅन सारखं जगायचे, मला सामान्य माणसासारखं जगायचे आणि मला सामान्य जीवन जगायचे. लोक ठरवतील जे काय करायचे. कशासाठी आपण वेळ खर्च करायचे? तुम्ही एवढे सरकारचे महत्वाचे अधिकारी आहेत, तुमचा वेळ वाया जावा माझ्यासाठी असं मला वाटतं. जी काळजी तिथं घ्यायला पाहिजे होती अक्कलकोटला ती घेतली नाही. ती योजना बनवत असताना पोलीस स्टेशनमध्ये चर्चा झाल्या. 2-3 दिवस गुन्हेगार तिथे, त्यांना तुम्ही दूध पाजताय, तुम्ही त्यांना जेवायला घालताय आणि मग आता आम्हाला संरक्षण द्या. आता जे अपमान जो व्हायचा तो झाला, जो अन्याय व्हायचा तो झाला. आता झाल्यानंतर संरक्षण देण्यात काय अर्थ आहे? आम्ही जिवंत राहिलो म्हणून. आणि असं आहे की देवेंद्र फडणवीसांकडे दोन्ही खाती आहेत, कायदा आणि न्याय आणि गृह खातं आणि मुख्यमंत्री. ते काहीच हालचाल करायला तयार नाही. आणि मग तुम्ही किती जरी सांगितलं तरी विश्वास कसा ठेवायचा सर? काय होत नाही हो, हे आहेत जनता देणार नाही. तुम्ही काही काळजी नका प्लीज. आय एम सॉरी. नको, मी जाणार नाही सर, मी जाणार नाही, मी बिलकुल जाणार नको नको थांबलं तरी. सर तुम्हाला एक सांगू काय खरं आहे की मला कुठल्याही व्हीआयपी ट्रीटमेंटची आवश्यकता नाही. आय लिव्ह अ कॉमन मॅन लाईफ. मला असं वाटतं की माझ्यावर तो अन्याय होईल जर तुमच्यासारख्या महत्वाच्या मौल्यवान वेळ असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी वेळ खर्च करावा. सरकारने जर ठरवलंच असेल मला मारायचं, तिथे मारतीलच. तुम्ही कसं काय वाचवता? नाही वाचू शकत. मला तिथं तुमचा एक अधिकारी तिथं मला स्वतः सांगत होता की हे 3 दिवस अगोदर माहिती होतं. का नाही पोलिसांनी सांगितलं आम्हाला? जन्मेजय भोसलेंनी स्वतः त्यांचं राजेपद पणाला लावलं. त्यांच्यासारख्या सन्माननीय माणसाचा सन्मान करण्याची माझ्यासारख्या छोट्या माणसाला संधी मिळाली. मी त्यांना म्हणत होतो, पण जन्मेजय स्वतः काही करत नाहीये, ते आयोजक काही करत नाहीये. मग हे सगळं षड्यंत्र आपल्याला तिथं बोलून बदनाम करायचं होतं का? मग असा कट कार असला आणि कट पोलिसांना माहिती आहे 3-4 दिवसापासून, मग तो का सांगितलं गेला नाही? फॅक्ट सांगतोय मी तुम्हाला. हे बघा, तुम्हालाही माहिती, पोलीस यंत्रणा, पत्रकार, सगळ्यांना सगळंच माहिती आहे. त्यामुळे आता आपण काय करतो, मला काय तुम्हाला धारेवर धरायचं नाही, काही नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी जे पण बोललो असेल त्याबद्दल. पण ही भावना माझी अनुभवात नाही सर. अनुभव असा आहे की विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही आहे आणि जे होईल त्याला समोर जायची आपली तयारी असं आहे. काय करणार आपण? असेल तर एस्कॉर्टची गाडी ठेवलेली आहे. नाही सर, मी जाईल पुण्याला, आज नाही जाणार. आता काय शेवटी मित्र सगळे इथंच येत आहेत. शेवटी मी तिथं पुण्यात गेलो तरी तेच बोलणार आहे. तिथंही काही लोकांनी एकत्र आलेले. आता ते कसं कसं पुढं जाईल मला माहित नाहीये.
अस्वस्थता पसरत असेल तर त्याची क्रिया आणि प्रतिक्रिया होणार आहे. त्याला मर्यादा मी आज काही सांगू शकत नाही. आंदोलन पेटलं तर पेटल, विजलं तर विजलं, त्याला आपण काही करू शकत नाही. आज माझा नंबर येऊ दे, दुसरे कोणाचं नाही. पण आता असं आहे की तो मोर्चा जो आहे तो मराठा क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा सारखे निघायला पाहिजे. कारण हे सरकार अनैतिक सरकार आहे. अशा अनैतिक सरकार बरोबर कुणी काही सांगतं आम्ही प्रतिगामी आहे, पुरोगामी आहे, आम्ही एकत्र. कशाचं काय जाऊ दे, आता लोक ठरवतील, बाकी काय नाही. भेटू साहेब. थँक्यू.